2 दिवसापूर्वी काहीतरी खाली पोरांच्या आणि त्या घोडकेहून यांचे वाद झाले आणि घोडकेचं प्रकरण जर बघितलं, या शहरातील प्रतिष्ठित लोक असतील, व्यावसायिक असतील, राजकीय क्षेत्रातील लोकांना तो फेसबुक लाईव्ह करून ब्लॅकमेल करणं, पैसे मागणं आणि मग त्यांचे मारामारी झाली असेल। परंतु काल म्हणजे परवा मारामारी झाली आणि काल 3 नंतर असं काय झालं की त्याने आदरणीय आमचे उपनेते सुनीलभाऊ बागुल यांच्यावरती गुन्हा, आमचे महानगर प्रमुख त्यांच्यावरती गुन्हा आणि अन्य लोक, आणि म्हणून हे कुठेतरी ज्या पद्धतीने मराठी माणूस मागे आता एकवटला आणि हिंदी सक्तीचा विषय असेल, हे सर्व बघून विरोधकांनी हे षडयंत्र रचून मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं म्हणून गुन्हा दाखल झाला। आणि त्याच्यासाठी आदरणीय आमचे वसंतभाऊ गीतेजी, दत्ताजी नाना, शंभू बागुल आणि सर्वच पदाधिकारी आम्ही आलेलो आहोत आणि साहेबांना फॅक्ट सांगितले की तुम्ही क्रॉस चौकशी करा। आणि त्याच्या 2 दिवस आधी बाळासाहेब पाठक आणि सुलभांनी अर्ज दिला आहे पोलीस कमिशनर की हा खंडणी मागतोय, तर पोलिसांनी तेव्हाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे होता आणि मग त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे असं सविस्तर आदरणीय वसंतभाऊ आणि नानांनी सांगितले, आम्ही सर्वांनी सांगितलं। गुन्हा तर दाखल झाला आहे आणि त्यांना सांगितलं की 100% याची शहानिशा होईल आणि जे काही आहे सत्य ते पुढे येईल आणि मदत करतील ते, कारण सुनील भाऊ काय मारायला जाणार आहे का, रॉबरी करायला पटेल तरी का? गंभीर गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले काय पोलिसांचा दबाव आहे सरकारचा, काय सर्वीकडेच आहे, अनेक वर्षापासून बघताय की चुकीच्या मार्गाने सर्व सुरू आहे। तुम्हाला काय म्हणायचं, राजकीय हेतूतून 100% राजकीय। मग परवाच रात्री त्याने पोलीस स्टेशनला जायला पाहिजे का? पोलिसांनी त्याच्याकडे समजा 17-18 तास उलटून जातात, 12-15 तास, नंतर काळबेर आहे याच्यात। एनसीआर न्यूजसाठी रोहन दानी।